नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सभापतींची बिनविरोध निवड. परभणी शहर महानगरपालिकेच्या सभापतीची निवड प्रक्रिया दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता रघुनाथ सभागृह येथे करण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून माननीय जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण होते, तर प्रमुख अतिथी आयुक्त नितीन नार्वेकर, नगरपालिका प्रशासक प्रमुख महेश गायकवाड, नगर सचिव विकास रत्न पारखे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी निर्वाचन अधिकारी यांनी सर्व 11 समित्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित केले. महापौर श्री सय्यद इक्बाल सय्यद खाजा, उपमहापौर श्री देशमुख गणेश सुरेशराव, स्थायी समिती सभापती श्रीमती सरोदे प्रतिभा अतुल तात्या, प्रभाग समिती अ सभापती श्री सईद खान सरफराज खान, प्रभाग समिती ब सभापती श्री खान मुसदिक खान नुरुल्ला खान, प्रभाग समिती क सभापती श्रीमती तबसुम वसीम शेख, गलिच्छ वस्ती निर्मूलन घरबांधणी व समाज कल्याण समिती सभापती राजेश शंकरराव रणखांबे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती जाधव अश्विनी अमोल, स्थापत्य समिती सभापती सायरा बेगम अलीमुद्दीन, वैद्यकीय व सहाय्य आरोग्य समिती सभापती श्रीमती अबोली अनिल कांबळे, विधी समिती व महसूल वाढ समिती सभापती रुखसाना बेगम सय्यद अब्दुल हमीद जहागीरदार, शहर सुधार समिती सभापती श्रीमती पाष्टे शुभांगी शुभम, माध्यमिक पूर्व माध्यमिक व तांत्रिक समिती सभापती श्रीमती शमशाद बेगम सय्यद इलाही आदींचा समावेश आहे. या सर्व नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार जिल्हाधिकारी चव्हाण व मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी नूतन स्थायी समिती सभापती यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. खासदार संजय जाधव ठाकूर, महापौर उपमहापौर अतुल सरोदे यांच्या सर्वांच्या सहकार्याने पदभार स्वीकारला. शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावणार यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डॉक्टर विवेक नावंदर, दिलीप सिंग ठाकूर, गुलमीर खान, विजय जामकर, समाजसेवक सय्यद खादर, उपमहापौर भगवान वाघमारे यांनी नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा दिल्या. या सभागृहामध्ये 11 पैकी 8 सभापती महिला आहेत, त्यामुळे महिलांचा सन्मान करून त्यांच्या हातात सत्ता देण्यात आली. आज या ठिकाणी 11 सभापतीची निवड होती. त्यातून जवळपास 8 महिला सभापती झालेले आहेत. भारतामध्ये सध्या महिला धोरणाबद्दल अतिशय मोठ्या प्रमाणात वातावरण तापत आहे, परंतु काँग्रेसनं पहिलेपासूनच मशाल सुद्धा म्हणजे वेगवेगळं काही समजू नका, सर्व पक्षांना उभारता सगळ्यांनी मिळून आतापर्यंत महिलेला ह्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. देशाच्या पंतप्रधानापासून ते महानगरपालिका आणि ग्रामपंचायत सदस्यापर्यंत आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत काम करत आहोत. अतिशय तरुण नगरसेवक आणि नगरसेविका सुद्धा या सभागृहात पहिल्यांदाच आलेले आहेत. त्यांना सर्वांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देत असताना एक विनंती सुद्धा करतो की परभणी शहराचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्याकरता परभणी महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला जी जबाबदारी मिळालेली आहे, ती जबाबदारी प्रमाणितपणे नागरिकाच्या मूलभूत सुखसुविधा सोडविण्याकरता आपण खर्च करावी अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि जे जे या ठिकाणी निवडून आहेत त्या सगळ्यांना सुद्धा विनंती करतो की आपण आपल्या पदाचा चार्ज घेता येते 2 दिवसात निश्चितच आपल्या शहराचं स्वच्छता, पाणी पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा ज्या काही आपल्या अडचणी असतील त्या सगळ्या चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो. ह्या निवडणुकीकरता आमच्या पक्षाबरोबर मशाल आणि काँग्रेस आणि तुमच्या राष्ट्रवादीचं सुद्धा या ठिकाणी एक सभापती झालेला आहे. सर्वांनी एक खेळीमेळीच्या वातावरणात कुठलाही वाद न निर्माण होऊ देता किंवा कुठलीही चर्चा न होता ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पडली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आणि प्रशासनाचे परत एकदा आभार मानतो की तुम्ही फार कमी वेळामध्ये एक चांगल्या पद्धतीचं प्रशासनाच्या माध्यमातून आमची निवडणूक व्यवस्थित पार पाडण्याच्या तुमच्यापर्यंत अभिनंदन करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सर्वांना एक विनंती आहे की जे नगरपालिकेच्या वतीने 11
सभापतीच्या आज निवडणूक झाली, त्यामध्ये 8 या महिला सभापती झालेल्या आहेत आणि आपले 3 ज्या आहेत ते पुरुष झालेले सभापती झालेले आहेत. आणि असा विषय होता की महिलांना देशामध्ये ज्या पद्धतीने वातावरण जे चालू आहे ते बघायला गेलं तर महिलांचं कोणत्याही प्रकारचं आम्ही कुठेही डावलत नाही हे दाखवून देण्यासाठी आणि परभणी शहर महानगरपालिकेत महिला राज आहे हे सुद्धा दाखवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. सर्वात आधी महिलांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ते म्हणजे स्वच्छता, पाणी पुरवठा. आता भीषण उन्हाळा असल्यामुळे आपल्याला पाण्याची अडचण आलेली आहे. ते पाण्याचाही प्रश्न मला सोडवायचा आहे. आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नाल्यांचा वगैरे प्रश्न असतो, तेही मला सोडवायचं आहे. आणि मी एवढंच सगळ्यांना सांगू इच्छिते की जसं तुम्ही मला सभापती पदावरती बसवलं त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आणि प्रशासनाला एवढंच सांगू इच्छिते, सगळेजण मिळून आपण काम करूया आणि एक स्वच्छ आणि सुंदर परभणी बनवूया. एवढंच मी सगळ्यांना सांगते. जय महाराष्ट्र, जय हिंद. परभणी महापालिकेच्या स्थायी सभापतीच्या निवडीच्या वेळेस पक्षाचे उमेदवार म्हणून माझ्या पत्नीला जे बिनविरोध निवड झाली त्याबद्दल सर्वप्रथम मी आभार पक्षाचे शिवसेनेचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच आमच्या मित्रपक्षाचे राहुल गांधी साहेब यांचे आभार मानून मित्रपरिवारांचे आणि जिल्ह्याचे लाडके खासदार संजय जाधव साहेब, परभणी विधानसभेचे आमदार आदरणीय राहुल पाटील साहेब, तसेच काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुरेशदादा देशमुख साहेब, माजी खासदार रेंगे पाटील आणि आमच्या सभागृहाचे सिनियर भगवानदादा वाघमारे, महापालिकेचे महापौर साहेब, सभागृह नेता माजूलाला साहेब, उपमहापौर साहेब गणेश भैया देशमुख, आमच्या पक्षाचे गटनेते आदरणीय दिलीप काका ठाकूर, काँग्रेस पक्षाचे गटनेते गुलमीर खान साहेब आणि सन्माननीय सर्व सभागृहाचे सभासद सदस्य, विरोधी पक्षाचे सर्व सदस्य यांचे आभार मानतो की त्यांनी यावेळेस परभणी महापालिकेच्या निवडीच्या वेळेस सामंजस्याने बसून चर्चा करून एक आगळा वेगळा संदेश परभणीच्या वतीने महाराष्ट्राला दिला. त्यामध्ये महिलांना प्राधान्य दिलं याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. कारण की 11 पैकी 7 समित्या जवळजवळ महिलांकडे दिलेल्या आहेत, जेणे की परभणीची सेवा करण्याची संधी सगळ्यांना मिळेल. आणि विशेष म्हणजे महापौर साहेबाचे व सत्ताधारी पक्षाचे आभार एवढ्यासाठी मानतो की त्यांनी प्रभाग क्रमांक क ही राष्ट्रवादी विरोधात असूनसुद्धा समितीला प्राधान्य देऊन एका महिलेलाच तिथं बसवलं. त्याबद्दलसुद्धा मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि मी एक आशा बाळगतो की मी जे कार्य परभणीकरांसाठी शहराच्या सेवेसाठी जे जबाबदारीने विश्वासाने केलं ते काम माझ्या या पुढच्या वाटचालीस माझी पत्नी करेल हे निश्चित विश्वास बाळगतो. आणि तिला इथून पुढे स्थायी समिती सभापतीसाठी शुभेच्छा देतो. ज्या काही शहराच्या मूलभूत गरजा असतील सर्वप्रथम मी तिला सांगेल की बाबा कचऱ्याचा असेल किंवा भीषण दुष्काळाच्या याच्यामध्ये पाणीपुरवठ्याचा विषय असेल तो पहिले हातात घेऊन प्रशासनाने तिला सहकार्य करावं एवढी अपेक्षा बाळगतो व तिला पुढे. अल्हम्दुलिल्लाह मैं हमारे पहले तो प्रभाग क्रमांक 2 के सभी लोगों का शुक्रिया अदा करूंगा कि वो लोगों ने हमको चुनकर दिए. और आज जो सभापति पद हमको जो मिली प्रभाग समिति हो की, तो हमारे जितने भी मेरे साथ के 4 नगर सेवक हमारे मतीन भाई और मुफ्ती साजिद साहब और हमारे अदनान भाई, हम सब मिल के और हमारे आज जो प्रभाग समिति हो के अंदर हमारे साथ और 20 नगर सेवक है, हम सबको साथ लेकर काम करने वाले हैं. और इंशाल्लाह पहली बार जो ये जो प्रभाग समिति हमको जो मिली तो आज सबको साथ लेकर इंशाल्लाह हम ये आगे सब एक साथ काम करेंगे. जिला प्रशासन हमारे साथ में है और इंशाल्लाह प्रशासन हमारा सपोर्ट भी करेंगी.
और मैं हमारे पूरे सदस्यों का सबका शुक्रिया अदा करता हूँ। हमारे गठ नेते, हमारे खासदार साहब और हमारे आमदार राहुल पाटिल साहब और हमारे गठ नेते दिलीप काका और हमारे जितने भी उभाटा गठ के सब लोग हैं और महापौर और हमारे उप महापौर साहब, मैं सभी का शुक्रिया अदा करना चाहता हूं कि मुझे ये जो प्रभाग समिति की सभापति पद दिए और मैं हमारे सभी मेंबरों का जो कांग्रेस की भी है और उभाटा की भी मैं सभी का शुक्रिया अदा करता हूं। मी सगळ्या नगरसेवकाचं आणि त्या वार्डमध्ये मधले जी बी असेल जे नगरसेवक असेल नगरसेविका असेल त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल मी सर्वप्रथम मी त्या कच्या सगळ्या नगरसेवकांचं मी धन्यवाद करतो। आणि आमचा एक उमेदवार चांगला उमेदवार आहे, त्याला अनुभव भरपूर आहे, त्यांनी याच्या आधी बी याची कची कारभार चांगला केलेला आहे। पुन्हा एकदा त्याला चान्स दिल्याबद्दल महापौर उपमहापौरचं आणि पूर्णच कौन्सिलचं मी धन्यवाद करतो आणि पुढच्या पिढीत त्याला शुभेच्छा देतो। प्रभाग समिति के तबस्सुम शेख वसीम सभापति आज जो हुए बिन विरोध, इसके लिए मैं हमारे तभी तमाम नगर सेवक महापौर हमारे गठ नेता राष्ट्रवादी पार्टी के विजय राव जामकर साहब इनका और हमारे जो सेक्रेटरी है यूपी के हमारे सभी नगर सेवक तमाम लोगों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने हमारे को आगे सब लोगों के काम करने के लिए आगे सभापति के लिए जो चुनकर दिया है, उसके लिए हम और भी अच्छे से अच्छा काम करने की कोशिश करेंगे जहाँ तक हो सके। मैं सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज।